माझ्याकरता तरुण भारत याही करता अत्यंत महत्त्वाचं आहे की जीवनात वाचलेलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे तरुण भारत आहे. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व हे कधीच या ठिकाणी कमी होऊ शकत नाही. आणि शताब्दीपूर्ती याकरता देखील महत्त्वाची आहे की कुठलंही त्या ठिकाणी राजकीय पाठबळ नसताना किंवा राजश्रयाविना ज्यावेळेस एखादी सामाजिक चळवळ ही 100 वर्ष पूर्ण करते त्यावेळी खऱ्या अर्थानं तिच्या पाठीमागचं जे वैचारिक अधिष्ठान असतं तेच त्या 100 वर्षाच्या पूर्तीकरता त्या ठिकाणी कारणीभूत असतं. आणि तेच तरुण भारतने आत्तापर्यंत पाहिलेलं आहे, आपल्याला दाखवलेलं आहे. विचारांचं संवर्धन आणि ते विचार आपल्यापर्यंत पोचवण्याचं परखड काम हे सातत्याने तरुण भारतने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या शताब्दी पूर्तीच्या निमित्ताने ज्या उद्देशाने तरुण भारत इतके वर्ष सातत्याने कार्यरत राहिला आहे त्या उद्देशाची पूर्ती सातत्याने तरुण भारतने केली आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. या गोष्टीचा देखील आनंद आहे की आता पुण्याहूनही तरुण भारत सुरू झालेला आहे आणि म्हणून पुण्यालाही अतिशय चांगलं यश हे तरुण भारतला मिळेल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो.